तृप्तीताईंच्या सहकार्यामुळे कुटुंब मानसिक धक्क्यातून सावरले। होम क्रेडिट फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळल्याने मानसिक संतुलन ढासळत चाललेल्या कुटुंबाला तृप्तीताईंनी धीर देऊन पोलीस स्टेशनला तक्रार केल्याने फायनान्स कंपनीच्या तगाद्याला ब्रेक लागलाय। फायनान्स कंपन्यांनी सामान्य लोकांना कर्ज देऊन त्याच्या बदल्यात कर्जाची वसुली गुंडगिरीप्रमाणे करतात, याचे अनेकांना अनुभव आले आहेत। त्याचप्रमाणे टिटवाळा गायत्री धाम येथे राहणारे उमेश मोरे यांनी होम क्रेडिट फायनान्स कंपनीकडून 2018 साली कर्ज घेतले होते। कोरोना काळात कर्जाचे हप्ते थकीत राहिले, मात्र अनेक हप्ते भरले असून देखील भवानी एंटरप्राइजेस नावाने उमेश मोरे यांचा मुलगा नयन मोरे मोबाईल क्रमांक 7420343242 पत्नी आणि कुटुंबाला वेगवेगळ्या नंबरवरून अनेकदा कर्ज भरा, आत्ताच्या आत्ता भरा, 50,000 रुपये भरा, अन्यथा तुम्हाला बघून घेऊ, त्याचप्रमाणे अश्लील भाषेत बोलणे, शिवेगाळ, दमदाटी सकाळ संध्याकाळपासून सुरू होती। यामुळे उमेश मोरे आणि कुटुंबीय फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळून संपूर्ण कुटुंबाची मानसिक स्थिती बिघडली होती। नेहमीच मोबाईलची रिंग वाजली असता मनामध्ये भीती निर्माण झाली होती। त्या कुटुंबामध्ये कोणाशी न बोलणे पसंत करून एकोपा धरला। नेहमी सर्वांशी हसतमुख असणारे कुटुंब असे घाबरलेल्या मनस्थितीत का आहे याची चाहूल वृषदीप सामाजिक संस्थेच्या संस्थापिका तृप्तीताई यांना समजताच त्याने कुटुंबाची भेट घेऊन धीर दिला आणि आपण फायनान्स कंपनीचे कर्ज घेणे म्हणजे पाप नसून त्याची परतफेड केली जाईल, परंतु गुंडांच्या मार्फत होणाऱ्या त्रासाबद्दल तृप्तीताईंनी उमेश मोरे आणि कुटुंबियांना सोबत घेऊन कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना याबाबत माहिती दिली। पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी मोरे कुटुंबाला धीर देऊन नयन श्रीकांत मोरे यांच्या तक्रारीवरून होम क्रेडिट फायनान्स कंपनीच्या भवानी एंटरप्राइजेस विरोधात दिनांक 18 जुलै रोजी तक्रार दाखल केली आहे। तसेच भवानी एंटरप्राइजेसच्या कार्यालयातील स्टाफला समज देऊन श्रीकांत मोरे कुटुंबियांना त्रास दिल्यास त्यांचे कुटुंबियांचे काही बरे वाईट झाल्यास आपणास जबाबदार धरले जाईल असे देखील सांगण्यात आले। वृषदीप संस्थेच्या तृप्तीताई यांच्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळून स्थानिक पोलीस अधिकारी यांनी सहकार्य केले, यामुळे आम्ही कुटुंबीय मानसिक त्रासातून मुक्त झाल्याचे यावेळी पीडितांनी सांगितले। फायनान्स कंपन्यांनी गुंडगिरी करणारे वसूल एजंट यांच्यावर अंकुश आणला पाहिजे, नाहीतर कोणत्याही कुटुंबाला आपला कमावता धनी गमवावा लागेल। कर्जदाराला दमदाटी, शिवीगाळ, धमकी देऊन वसूल करणे योग्य नाही, याची दखल फायनान्स कंपन्यांनी घेतली पाहिजे असे तृप्तीताई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। टिटवाळा टाइम्ससाठी अक्षता मोरे, टिटवाळा। मी शीतल श्रीकांत मोरे, माझा मुलगा नयन मोरे। नमस्कार। आम्हाला मॅडमकडनं अशी मदत झाली की पूर्वी आम्ही एक लोन घेतलेलं, ते लोन फेडता न आल्यामुळे तिथले जे वसुलीवाले होते ते दिवस रात्र आम्हाला कॉल करायचे, सकाळ संध्याकाळी कॉल करायचे, मारण्याच्या धमक्या द्यायचे, परत शिवेगाळ करायचे। पण मग त्याच्यानंतर मम्मीच्या एका मैत्रिणींकडनं आम्हाला मॅमचा नंबर भेटला। आम्ही मॅमची मदत साधली। मॅमने आम्हाला त्याच्यातून मार्गदर्शन केलं की कसं कायदेशीर त्यांच्यावर तुम्ही कारवाई करू शकता, त्याचप्रमाणे कसं तुम्ही कायदेशीर पुढे जाऊ शकता। तर आम्ही मॅमने सांगितल्याप्रमाणे NC वगैरे केली, त्यांच्या विरोधात कंप्लेंट केली। आता त्यांचं जितके पण शिवीगाळ होते किंवा कॉल येणं होतं ते बंद झालं आणि त्याचप्रमाणे जसे की NCमुळे हे सर्व बंद झाले। आणि धन्यवाद। या गायत्री धाम मध्येच राहतात, तर या आल्या होत्या 2 दिवसापूर्वी आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 1 लाख लोन काढले आणि जसं गरीब गरजू महिला, सामान्य घरातली महिला, त्यामुळे तिला लोन काही हे करता आलं नाही व्यवस्थितरित्या आणि लॉकडाऊन येते प्रॉब्लेम्स वगैरे झाले, मिस्टरांचा थोडासा प्रॉब्लेम झाला, त्यामुळं मुलगाही लहान आहे त्यामुळे हप्ते भरता आले नाही व्यवस्थित। पण मग कंपनीने, कोणत्याही फायनान्स कंपनीने किंवा कोणत्याही प्रायव्हेट कंपनीने तुम्ही लोन जे आहे ते वसूल करा किंवा जो लोनचं जे रिगार्डिंग आहे ते तुम्ही बोलू शकता। तुम्ही शिवीगाळ, तुम्ही धमक्या, तुम्ही मारहाणीच्या धमक्या हे तुम्ही देऊ शकत नाही। तर त्यांनी आपल्याला सांगितलं, त्या अगदी त्रस्त होऊन आल्या होत्या, कारण एकुलता एक मुलगा आहे, प्रत्येक आईला काळजी असते, त्याप्रमाणे ह्याही आईला काळजी होती आणि थोडंसं घरातलाही प्रॉब्लेम, त्यामुळे फायनान्शियल थोडंसं चांगलं नाही, त्यामुळे त्यांनी आपल्याकडे हेल्प मागितली। त्यांना आपण कायदेशीर हेल्प करून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन दिलं। तर आता 2 दिवसापासून अजिबात कोणाचेही फोन त्यांना येत नाहीये आणि कोणाचाही त्रास होत नाहीये। त्याच्यासाठी आपल्या संस्थेला ते धन्यवाद करण्यासाठी आले, त्याच्यासाठी मी पण एकदा त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद सांगते आणि आमच्या संस्थेला जॉईन व्हा अशी आमची इच्छा आहे। अशाच अनेक महिलांना आपण सहकार्य करू। धन्यवाद।